घरात घुसून सरकारी शिक्षक, त्यांची पत्नी आणि 2 मुलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. येथे आरोपींनी घरात घुसून कुटुंबाची हत्या केली. या कुटुंबाची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी 4ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस हा गुन्हा करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. शिवरतनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहोरावा भवानी चौकात ही घटना घडली. मृत शिक्षक सुनील भारती हे कुटुंबासह अहोरावा भवानी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. सुनील जिल्ह्याच्या सिंहपूर ब्लॉकमधील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त होते. ते रायबरेलीचे रहिवासी होते. सुनीलच्या कुटुंबात पत्नी पूनम भारती, मुलगी दृष्टी वय वर्ष 6 आणि 2 वर्षांची मुलगी होती. गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुनील, त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांची अज्ञात आरोपींनी घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी अहोरावा भवानी चौकात पळून गेले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तत्काळ शिवरतनगंज पोलीस ठाण्याच्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनेची माहिती मिळताच अमेठीचे SP अनूप सिंहही घटनास्थळी पोहोचले. SPंनी पोलिसांचे पथक तयार करून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना दिल्या. CM योगी यांनीही या घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. योगी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.